शिवमहापरण कथेचं आयोजन शिरपूर येथे करण्यात आलेले आहे। त्यासाठी काल आज कथेचा पहिला दिवस आहे, परंतु तरी सुद्धा काल आपल्या 10 बसेस इथून रवाना झाल्या। आज आतापर्यंत 20 बसेस रवाना झालेल्या आहेत आणि जेवढे भाविक येतील त्या सर्व भाविकांना आपण तिथं सोडणार आहोत। त्यासाठी कितीही बसेस लागल्या तरी चालतील आणि भाविक ज्यांना तिकडून परत यायचं असेल त्यांची सुद्धा आपण पूर्णपणे सोय करणार आहोत। आपण मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यात वडनगरी येथे महाशिवपुराण कथा झाली होती, त्यावेळेस जवळजवळ आपण 1 लाख भाविकांची वाहतूक केली होती। त्याचप्रमाणे 1000 फेऱ्या मारल्या होत्या आपण आणि जवळजवळ 36 लाख रुपये सवलतीचं उत्पन्न मिळालेलं होतं। त्यापेक्षा नक्कीच जास्त उत्पन्न मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, कारण की वडनगरी जे अंतर होतं ते जवळजवळ 54 किलोमीटर होतं आणि हे अंतर जवळजवळ 44 किलोमीटर आहे। त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही 4 ते 5 दिवस अगोदरच जादा बसेस उपलब्ध असतील अशी बातमी सर्वच पेपरांना दिली होती आणि बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही त्या बातमीला खूप प्रसिद्धी मिळाली। त्यामुळे भाविकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे किंवा जे आपण इकडून गेल्यावर तिकडून यायची आपल्याला हमी, त्यामुळे आम्हाला यावर्षी जास्त प्रतिसाद मिळून येताना दिसतोय। जे शासनाच्या योजना आहेत महिलांसाठी 50% हाफ तिकीट, ती योजनाही इथं लागू होतं। हो, या महाशिवपुराण कथेसाठी ज्या महिलांना जायचं असेल त्यांना 50%ची सवलत आहे। 75 वर्षावरील ज्येष्ठांना फ्री आहे। त्यानंतर ज्या काही इतर सुविधा आहेत 65 ते 75च्या मध्ये हाफ तिकीट त्या सुद्धा या महाशिवपुराण कथेसाठी एसटी महामंडळाकडून लागू करण्यात आलेला आहे आणि त्याचा सुद्धा संपूर्ण भाविकांनी लाभ घ्यायचा आहे। हे जे भाविक भक्त महाशिवपुराण कथेसाठी जाणार आहे त्यांच्यासाठी काय आव्हान करताना आपण? त्यांनी या श्री महाशिवपुराण कथेसाठी आम्ही आजपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या उपलब्ध करून देणार आहोत। त्यांनी निसंकोचपणे इकडून जायचंय, तिकडून येण्याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत, कारण की तिथे आम्ही आपल्या कंट्रोलर ठेवलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आहोत। तिथे जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या आम्ही पुरवणार आहोत, कारण की या कथेचा वेळ 1 ते 4 आहे, म्हणजे 4 वाजेनंतर तिकडून रिटर्नची ट्रॅफिक मिळणार आहे। जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या उपलब्ध करून देणार आहोत आणि आपल्या माध्यमातून परत आवाहन करतो की आम्ही कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची आमच्या संपूर्ण टीम आमच्या सहकाऱ्यांच्या साथीने कुठल्याच प्रकारच्या गाड्यांची कमतरता भासणार नाही। भाविकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यायचा।